आज गेलो होतो बँकेत, पण बँकेतलं काही काम माझं झालंच नाही. तर खूप दिवसापासून माझं अकाउंट ओपन करायचं होतं, पण अकाउंट ओपन करायचं शेवटी काम राहूनच गेलं. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज डब्यामध्ये रिद्धूच्या बनवणार होते मी रव्याचे आप्पे. तर रव्याचे आप्पे रिद्धूला खूप आवडतात, म्हणून मी रव्याचे आप्पे बनवत होते. आणि झटपट आणि पटापट होणारा नाश्ता आहे, म्हणून खूप सोपा पडतो करायलाही आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो, म्हणून मी रव्याचे आप्पे बनवले. तर सकाळ सकाळीच माझं सगळं आवरलं होतं. म्हटलं लवकर पटापट कामं आवरून आपल्याला सुद्धा निघायचं आहे, म्हणून पटकन रिद्धूच्या डब्यासाठी रव्याचे आप्पे बनवून घेतले. आणि त्यानंतरच आम्हाला सुद्धा भाजी बनवायची होती, म्हणून आमच्यासाठी मी भाजी बनवत होते. तर मेथीची भाजी आधीच मी अर्धी बनवली होती, अर्ध्या भाजीचे पराठे बनवले होते आणि अर्धीच भाजी शिल्लक होती. म्हटलं ही सुद्धा भाजी बनवून घेऊया आणि मस्तपैकी शेंगदाण्याचं कूट टाकून भाजी बनवली होती. भाजी बनवून झाल्यानंतर भाजीसोबत खाण्यासाठी भाकरीसुद्धा पटकन अशा बनवून घेतल्या. तर भाजी भाकरी असा आम्ही दोघांनी मिळून नाश्ता केला. आणि परत आम्हाला आज खूप काम होतं. आजचा दिवस आमचा खूप धावपळीचा होता, आम्हाला हे माहीतच होतं, म्हणूनच भाजी भाकरीचा नाश्ता मी बनवला होता. आणि मस्तपैकी भाकरीसुद्धा केल्या होत्या. आणि भाजी भाकरीचा नाश्ता करून आम्ही पुढच्या आमच्या प्रवासाला निघणार होतो. तर सकाळीच परत मी ड्रेस चेंज केला आणि परत आम्ही बाहेर निघालो. बाहेर निघाल्यानंतर वातावरण तर खूप मस्त झालं होतं, पण आज कामं खूप जास्त होती, खूप धावपळ करायला लागणार होती. तर पुढे गेल्यानंतर पाऊस तर नव्हता, पण अचानक मध्ये गेल्यानंतर अचानकच पाऊस आला आणि मी रेनकोट सोबतच माझं जॅकेट घेऊन गेले होते, म्हणून मग थोडा वेळ थांबलो आणि जर्किन वगैरे घातलं. तसेच रिद्धूला सुद्धा रेनकोट घ्यायचं होतं, म्हणून तिच्यासाठी सुद्धा एक छान असं रेनकोट मिळालं आणि ते आम्ही घेतलं. आणि त्यानंतर आहोंना चप्पल बघायचं होतं. तर चप्पल बघण्यासाठी खूप सारे चप्पल त्यांनी बघितले, पण त्यांना एक सुद्धा चप्पल पसंत आलं नाही. तिथे आमचा बराच वेळ गेला आणि तिथून आम्ही परत पुढे गेलो. तर पुढे गेल्यानंतर खूप जोराचा पाऊस येत होता, म्हणून आम्ही एका शॉपमध्ये थांबलो आणि शॉपमध्ये गेल्यानंतर तिथं परत माझी खरेदी चालली होती. तर माझ्यासाठी मी काहीच बघितलं नाही, सगळं रिद्धूसाठीच बघत होते. तर तिथे गेल्यानंतर मला एक पॅन्ट आवडली होती, पण ती आहोंना आवडली नव्हती. थोडीफार शॉपिंग केली आणि नंतर एक छत्री बघितली, तर छत्री काही आवडली नाही. नंतर तेलाचा डबा बघायचा होता, तर तेलाचा डबा एक घेतला आणि नंतर शेवटी आम्ही बँकेत आलो. तर लाईट नसल्यामुळे आम्हाला झेरॉक्स काही मिळालं नाही, म्हणून माझं बँकेतलं अकाउंट ओपन करायचं तर राहूनच गेलं. तर खूप महत्त्वाचं काम होतं माझं, पण शेवटी ते राहिलंच. आता म्हटलं की उद्या या म्हणून सांगितले. आता उद्या गेल्यानंतर बघूया माझं अकाउंट ओपन होतं आहे का. तर आजचा दिवस असा गेला. कसा वाटला माझा हा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद. बाय बाय.